सध्या आपण अशोक चक्र विजेत्या वीरांची विजयगाथा अभ्यासत आहोत. तर त्यामधले पुढचे जे वीर आहेत, दोन ज्यांचं आज आपण माहिती घेणार आहोत, त्यांचं नाव आहे लेफ्टनंट कर्नल शांती स्वरूप राणा. आणि दुसरे जे वीर आहेत त्यांचं नाव आहे नाईक निर्भय सिंग सिसोदिया. लेफ्टनंट कर्नल राणा यांचा हे भारतीय सैन्यामध्ये लष्करी अधिकारी होते. यांचा जन्म 17 सप्टेंबर 1949 मध्ये पंजाबमधील होशियारपूर या जिल्ह्यातील बदला या गावी झाला. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 4 भाऊ आणि 3 बहिणींमध्ये हे सर्वात लहान होते. परंतु त्यामुळेच ते सगळ्यात घरामध्ये सर्वांचेच लाडके होते. आणि लहानपणापासूनच त्यांचा इतरांना मदत करणे, घरातील वडीलधाऱ्यांप्रती आदरभाव राखणे या त्यांच्या गुणांमुळे ते सर्वांनाच लहानपणापासून हवेसे वाटायचे. आणि त्याचप्रमाणे शालेय जीवनात सुद्धा ते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये आणि वर्गमित्रांमध्ये पण ते अतिशय प्रिय होते. जर शालेय जीवन म्हटलं तर जसे जसे ते मोठे होत गेले तेव्हापासून आर्मी बद्दलची त्यांची ओढ वाढत गेली. आणि त्यामुळे कसंही करून आर्मीमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे आणि देशाचं रक्षण आपल्याला करायची संधी मिळाली पाहिजे, ही त्यांची तीव्र इच्छेमुळेच त्यांनी आर्मी जॉईन केलं. आणि जेव्हा आर्मीमध्ये आपलं सिलेक्शन झालं हे त्यांना जेव्हा कळलं, त्यावेळेला त्यांना अतिशय आनंद झाला. कारण लहानपणापासूनची त्यांची जबरदस्त इच्छा होती की आर्मीमध्ये जाऊन देशसेवा करायची. त्यामुळे 11 जून 1977 मध्ये बिहार रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर त्यांची नियुक्ती झाली. आणि त्यानंतर नियमितपणे पदोन्नती मिळत 1979 मध्ये लेफ्टनंट, तर 1983 ला कॅप्टन म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली. ऑपरेशन रायनो, ऑपरेशन पवन, ऑपरेशन रक्षक ही जी मिलिटरीची काही ऑपरेशन झाली या काळामध्ये, त्यामध्ये पण त्यांचा ऍज अ सेकंड लेफ्टनंट म्हणून खूप सक्रिय असा सहभाग होता. 11 जून 1983 मध्ये 11 जून 1988 मध्ये मेजर म्हणून त्यांना त्यांची पदोन्नती झाली. त्याच्यानंतर 1994 मध्ये ऍज अ लेफ्टनंट कर्नल या पोस्टवर त्यांना प्रमोशन मिळाल्यानंतर 24 राष्ट्रीय रायफल्स या रेजिमेंटमध्ये त्यांना सेकंड इन कमांड अशा हे पद देण्यात आलं. आणि त्यावेळेला त्यांना हाफरुडा जिल्ह्यातील एका आतंकवादी ऑपरेशनसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2 नोव्हेंबर 1996 रोजी कुपवाडा जिल्ह्यातील हाफरुडा या जंगलामध्ये 2 टेररिस्ट कॅम्प आहेत अशी माहिती लष्कराला मिळाली. आणि या टेररिस्ट कॅम्पमध्ये खूप टन असा शस्त्रसाठा, त्याच्यानंतर स्फोटक आणि भरपूर प्रमाणात बंदुका आहेत अशी माहिती लष्कराला मिळाली. आणि त्यामुळे हे जे 2 दहशतवाद्यांचे तळ आहेत हे निकामी करण्याची जबाबदारी ही शांती स्वरूप राणा यांना देण्यात आली. हाफरुडा हे 130 किलोमीटर नॉर्थ ऑफ श्रीनगर असा हा अतिशय दुर्गम असा जंगलाचा भाग आहे. आणि अशा या पाईन वृक्षांची खूप गर्द अशी झाडी आहे तिथे. त्यामुळे अशा या निर्भीड अशा जंगलामध्ये ते दहशतवादी शोधणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि ते शोधून तिथे त्यांच्यावर लष्करी कारवाई करणं हे त्यांचं मिशन होतं, राणा यांचं. तर अशा या दुर्गम भागात सुद्धा त्यांच्या सैन्याने त्यांचे जो दारुगोळा आणि शस्त्रसाठा होता, जो 4 ठिकाणी ठेवला होता, ते सगळे तळ त्यांनी शोधून काढले. आणि त्यानंतर त्यांनी आतंकवाद्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाई दरम्यान आतंकवाद्यांकडनं पण भरपूर म्हणजे प्रतिहल्ला झाला. परंतु तरी सुद्धा न डगमगता राणांनी सुद्धा आपले सैनिक गोळा केले. आणि त्या हुशारीने त्यांनी जे दहशतवाद्यांचे बंकर होते तिथे जोरदार गोळीबार करायला सुरुवात केली. त्यांच्या बंकरमध्ये 2 हँड ग्रेनेड टाकले. आणि तेव्हा त्या बंकरमधनं 2 परदेशी आतंकवादी सुद्धा बाहेर पडताना दिसले त्यांनाही त्यांनी ठार मारलं. परंतु या दरम्यामध्ये काही दहशतवाद्यांनी
दुसऱ्या ठिकाणाहून गोळीबार करायला सुरुवात केली आणि या गोळीबारामध्ये कर्नल राणा हे खूप गंभीररित्या जखमी झाले. परंतु असे असतानाही ते ऑपरेशन अर्धवट टाकून मागे हटले नाही, तर ते त्यांच्या सैन्याला प्रोत्साहित करत राहिले की तुम्ही पुढे पुढे चला, प्रतिहल्ला करा, आपण नक्की जिंकणार आहोत. त्यामुळे त्यांच्या सैन्याने पण अतिशय शौर्य गाजवून ते जो दहशतवाद्यांचं जे 2 ठिकाणं होती, 4 ठिकाणं होती, ती नष्ट करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणि हे होत असताना जेव्हा त्यांचं सैन्य लढत होतं तेव्हा दुसऱ्या ठिकाणाहून एक दहशतवादी त्यांच्या सैन्यावर गोळीबार करण्याच्या बेतात होता हे त्यांनी बघितलं. तर तेव्हा त्यांची फिजिकल कंडिशन अजिबात अशी नव्हती की ते त्याच्यावर हल्ला करू शकतील. परंतु त्यांनी जे काही त्यांचं बळ, जे काही शरीरात त्राण होते ते सगळे एकवटवून त्यांनी त्या दहशतवाद्याला असे 2 हात केले आणि त्याला मारून टाकलं. परंतु ह्या सगळ्या झटापटीमध्ये त्यांना गोळ्या लागल्या आणि अतिशय अति रक्तस्रावामुळे त्या ठिकाणीच त्यांना वीरमरण प्राप्त झालं. लेफ्टनंट कर्नल राणा यांना त्यांच्या असाधारण शौर्य, कणखर नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानासाठी देशाचा शांततेमधला शांतता काळातील सर्वोच्च असा अशोक चक्र ह्या पुरस्काराने त्यांना मरणोत्तर असा पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. दुसरे जे वीर आहेत त्यांचं नाव आहे निर्भय सिंग सिसोदिया. हे निर्भय सिंग सिसोदिया आहे, ह्यांचा जन्म 1958 मध्ये झालवाड राजस्थान येथे झाला. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 3-4 भाऊ आणि 4 बहिणी यामध्ये ते आठवे अपत्य होते. आणि लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. एक खेळाडू म्हणून ते प्रसिद्ध होते. आणि प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या जन्मगावीच घेतलं, झालवाड येथेच झालं. आणि लहानपणापासूनच त्यांनाही सैन्याचं खूप आकर्षण होतं आणि त्यामुळे 9वी झाल्यानंतरच त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी स्वतःला दाखल केलं आणि 15 कुमाऊ रेजिमेंटमध्ये त्यांना नियुक्त केलं गेलं. 1984 मध्ये त्यावेळेला पंजाबमध्ये दहशतवाद हा अतिशय अत्युच्च शिखरावर होता. त्याच्यामुळे दहशतवाद्यांनी तिथे पंजाबमध्ये अशी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती की त्यामुळे दहशतवाद्यांनी जे अमृतसरचं सुवर्ण मंदिर आहे तर त्याच्यावर कब्जा केला होता आणि तिथून ते जवळजवळ 6 ते 8 महिने त्यांनी तिथे कब्जा केला होता आणि तिथे त्यांनी पूर्ण शस्त्र साठा करून तिथून ते काही नागरिकांना पण त्यांनी तिथे ओलीस ठेवलं होतं. तर त्यामुळे तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि मंदिर परिसर सगळा रिकामा करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार हे सुरू केलं. तर हे जे निर्भय सिंग राणा होते ते ऑपरेशन ब्लू स्टारचा मध्ये सिलेक्ट केले गेले त्यांना. ऑपरेशन ब्लू स्टारच्या दरम्यानमध्ये आर्मीच्या अनेक ट्रूप्स सुवर्ण मंदिरामध्ये एक एक करून जात होते. परंतु तिथे इतक्या प्रमाणामध्ये दहशतवादी होते की आर्मीला कुठूनच आतमध्ये जाता येत नव्हतं. आर्मीची पहिली तुकडी तर गेल्या दोन्हीकडचे जे पायऱ्या असतात तर तिकडनंच त्यांच्यावर इतका हल्ला झाला की त्यांना तिथनच पिछेहाट त्यांना करायला लागली. आणि त्यामुळे जे ब्रिगेड ऑफ द गार्ड आणि गढवाल रेजिमेंटचे भरपूर सैनिक त्या ठिकाणी त्यांना हुतात्म्य पत्करावं लागलं. त्यामुळे अशा वेळेला सैन्याची माघार होत असल्यामुळे तिथे निर्भय सिंग यांच्या ट्रूपला म्हणजे त्यांच्या बटालियनला तिथे पाचारण करण्यात आलं आणि त्यांना एक महत्वाची इमारत तिथे सुवर्ण मंदिर आणि त्याच्या आसपास पण इमारती होत्या. तर त्या इमारती सगळीच ठिकाणी दहशतवाद्यांनी कब्जा केलेला होता. तर तिथली एक महत्वाची इमारत रिकामी करण्यासाठी त्यांना नियुक्त करण्यात आलं. या इमारतीमध्येही खूप आतंकवादी कब्जा करून बसलेले होते. तर त्यांची अल्फा बटालियन मध्ये ते लाईट मशीन गन डिटॅचमेंट कमांडर म्हणून त्यांना नियुक्त केलेलं होतं. जशी ह्या जवानांची तुकडी पुढे सरकली त्याच दहशतवाद्यांनी इतका जोरदार हल्ला केला की ह्या लोकांना थोडं पुढे सरकता येईना, त्यांना थोडीशी माघार घ्यायला लागली. परंतु ह्यांच्या तुकडीचा जो कमांडर होता, कमांडर इन चीफ,
तर तो अतिशय धाडसी होता आणि त्याने ठरवलं की आपण एकटंच पुढे जायचं आणि हा हल्ला मोडून काढायचा. तेव्हा निर्भय सिंग यांनी सांगितलं की तुम्ही जा, मी तुम्हाला कव्हर देतो, तुम्ही आतून पुढे सरका, मी तुम्हाला कव्हर देतो. आणि अशा पद्धतीने ते पुढे जात राहिले आणि ह्यांनी चारी बाजूनी जिथून मारा होत होता त्यांना ते परतवून लावत होते त्या ठिकाणी गोळीबार करून, आणि ते त्यांना कव्हर देत होते. आणि हे करत असतानाच त्यांना एका पॉइंटला लक्षात आलं की एक खड्डा सारखा होता, तर तिथे एक मशीन गन लावलेली होती. तर त्या मशीन गनच्या माऱ्यामध्ये आपले कमांडर इन चीफ येतील आणि त्यांना ते जखमी होतील हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी एक हँड ग्रेनेड त्या मशीनवर टाकला आणि ती मशीन निकामी केली त्यांनी. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली, कारण समोरून बेछूट अशा प्रकारे गोळीबार होतच होता. परंतु त्यांनी तिथे आपल्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही. त्यांनी आपल्या कमांडर चीफचे प्राण त्या ठिकाणी वाचवले आणि त्यांनाही खूप खूप त्या ठिकाणी लागलं आणि तिथून ते पुढे सरकत होते. परंतु ह्या सगळ्या कारवाई दरम्यान परत एकदा त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यामध्ये मात्र तो हल्ला जीवघेणा ठरला आणि त्यांना त्या ठिकाणी बलिदान पत्करावं लागलं. तर अशा प्रकारे नायक निर्भय सिंग सिसोदिया यांना त्यांच्या विलक्षण शौर्य आणि निडरपणे लढण्याची वृत्ती, त्यांचं नावच निर्भय सिंग होतं, त्यांच्या नावातच निर्भयपणा होता, त्याच्यामुळे त्या नावाला साजेसच असं ते लढले त्यांच्या लढाईच्या दरम्याने. आणि त्यांनी देशासाठी केलेलं सर्वोच्च बलिदान याबद्दल यासाठी मरणोत्तर अशोक चक्र ने त्यांना सन्मानित करण्यात आलं. हे जे ब्लू स्टार ऑपरेशन होतं हे नंतर खूप वेळ चाललं, परंतु ह्यांच्या निर्भय सिंग आणि यांच्यासारखे अनेक वीर त्या वेळेला देशासाठी त्यांनी बलिदान केलं. आणि परंतु आपण त्या ब्लू स्टार मध्ये सैन्याने सगळ्या अतिरेक्यांना पकडलं जे होते त्यांना, आणि काही जण जे मेन अतिरेकी होते ज्यांनी हे कब्जा मिळवला होता त्यांना ठार मारण्यात आर्मीला यश आलं. आणि त्यामुळे हे संपूर्ण ब्लू स्टार ऑपरेशन यशस्वी झालं आर्मीकडनं. आणि त्याचं हे पूर्ण श्रेय ह्यांचं जे बलिदान होतं निर्भय सिंग यांचं, ते वाया गेलं नाही. त्याच्यामुळे जे अतिरेकींनी चुकीच्या पद्धतीने लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यांना सगळ्यांना सोडवण्यामध्ये आर्मीला यश मिळालं. असे कितीतरी क्रांतिकारक म्हणजे कितीतरी जवान आहेत की ज्यांची आपण माहिती अभ्यासत नाही किंवा ते जगासमोर येत नाहीत, पण ह्या बलिदानामुळेच आपण आज शांततेमध्ये जगतोय किंवा ह्या गोष्टी खूप कमी झालेल्या आहेत. तर त्यामुळे भारत देश या अशा वीरांच्या बलिदानाप्रती सदैवच ऋणी राहील आणि हे बलिदान आम्ही कधी व्यर्थ जाऊ देणार नाही, ही एवढीच इच्छा व्यक्त करून मी आजचा स्वाध्याय संपवते. हरिओम तत्सत.